नगर पंचायत 2025 इलेक्शन हिमायतनगर ही आता निवडणूक लागलेली आहे आणि याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासाठी मी उभा आहे. सर, जवळपास 35 वर्ष झालं मी हिमायतनगरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतो, पण राजकारणाशी आता माझा काही संबंध नाही. समाजसेवेची मला गोडी होती. आहे सर, वार्ड आहे इथं, तुम्ही घरी जातो म्हणलं तरी त्या पायऱ्यापासून पाणी केलं आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे सर की हिमायतनगरच्या बऱ्याच काही लोकांना सुद्धा खायला कमी लागत असतं, दवाखान्याला पैसे जास्त लागत असतील. एवढी दुर्गंधी, एवढ्या रस्त्या, एवढा भकास सगळं असताना ते सगळं पाहिल्यावर मला लक्षात आलं की सर्व आपण जेवढी हिमायतनगर 35 वर्ष सेवा केली तर असं कुठंतरी मला जाणून लागलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. योगाने माझ्या डोक्यात विचार होता आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार आणि आमच्या सर्वांचे पितृत्वले भीष्मपितामह असलेले साहेबांनी मला वचन दिलं की डॉक्टर साहेब, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पाठीमागे मी उभा आहे, तुम्ही फक्त लढा, मी तुमच्यासोबत राहणार आहे. सर, माझी प्रामाणिकते एकच झाली. 35 वर्ष झाले सर, माझं वय 58 वर्ष चालू आहे. जेव्हा वरचेवर असे मेसेज येऊ लागले मोठ्या मोठ्या नेत्याचे, ते जेवण करत असताना घरी, आमची धर्मपत्नी म्हणजे अहो म्हणजे तुमचे 58 वर्ष गेले म्हणजे प्रॅक्टिस करण्यात, कधी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला नाही. आता दुसरे काय लावून घेतलं म्हणले, तुम्ही कधी आमच्यासाठी वेळ दिला नाही, लेकराला दिला नाही, नातू झालं तरी तुम्ही नाही म्हणले, तर दुसरे काय. मला घरून खूप विरोध झाला. सर, माझी एकच इच्छा होती की हिमायतनगरचं जर भलं व्हायचं असेल तर केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये शासन आहे आणि आपल्याला सारख्या पितृतुल्य असं साहेबांचं जर आपल्याला नेतृत्व भेटत, त्यांचा आशीर्वाद भेटत असेल तर मग मी विचार केला सर, मग काही हरकत नाही म्हणलं. सर, आज मी सर जवळपास मी दिवसामध्ये एकदा जर गेलो दवाखान्यात 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो, 10 वाजे प्रॅक्टिस करतो. मग काही नाही तो सगळे सोडून सर मी केवळ हिमायतनगरचा विकास करण्यासाठी म्हणून तुमच्या सर्वांच्या आशेने उभं टाकलो आहे. आणि सर्वात मला अपेक्षा आहे की मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा मतदान आशीर्वाद मला आणि माझ्यासोबत जे 10 उमेदवार उभे टाकले त्यांना सर्वजण भरघोस मताने विजयी करतील आणि हिमायतनगरचा विकास करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.